नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 11वीच्या चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचे प्रकरण 3 कंपनीची स्थापना। या प्रकरणाचा स्वाध्याय भाग 1। पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉन ही प्रेस करा। यापूर्वी आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचे प्रकरण 1 व प्रकरण 2 अभ्यासले आहे। ते व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की पहा, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। चला तर मग पुढील स्वाध्याय पाहू। पुढील प्रश्न पहिला अ आहे, खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा। तर यातील पहिला प्रश्न पहा, कंपनी ही टिंबटिंब आहे। याचे पर्याय अ आहे मानव, ब आहे कायद्याने निर्मित कृत्रिम व्यक्ती व क आहे नैसर्गिक व्यक्ती। तर या पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे ब, कायद्याने निर्मित कृत्रिम व्यक्ती। पुढील दुसरा प्रश्न आहे, टिंबटिंब ही अशी व्यक्ती आहे जी कंपनीच्या स्थापनेची प्रक्रिया करते। याचा पर्याय अ आहे प्रवर्तक, ब आहे संचालक, तर क आहे नोंदणी अधिकारी। तर याचे उत्तर आहे अ, प्रवर्तक। तिसरा प्रश्न आहे, टिंबटिंब कंपनीला सभासद म्हणून किमान 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींची आवश्यकता असते। याचे पर्याय आहेत अ, सार्वजनिक, ब खाजगी, तर क आहे एक व्यक्ती कंपनी। तर या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे, खाजगी कंपनीला सभासद म्हणून किमान 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींची आवश्यकता असते। पुढील चौथा प्रश्न आहे, सार्वजनिक कंपनीमध्ये किमान टिंबटिंब किंवा अधिक सभासद असणे आवश्यक आहे। तर या प्रश्नाचे पर्याय अ आहे 1, ब आहे 2, तर क आहे 7। तर या चौथ्या प्रश्नाचे उत्तर आहे क 7। प्रश्न 5वा आहे, टिंबटिंब म्हणजे प्रस्तावित कंपनीच्या वतीने प्रवर्तकांनी केलेले करार। तर याचे पर्याय अ आहे प्राथमिक करार, ब आहे विश्वस्त करार, तर क आहे घटनापत्रक। तर या 5व्या प्रश्नाचे उत्तर आहे प्राथमिक करार म्हणजे प्रस्तावित कंपनीच्या वतीने प्रवर्तकांनी केलेले करार। पुढील 6वी रिकामी जागा आहे, एखाद्या कंपनीचा संचालक म्हणून नियुक्ती होण्यासाठी संचालकाला टिंबटिंब असणे आवश्यक आहे। तर याचे पर्याय आहे पॅन, ब आहे डीन, तर क आहे सीन। तर या 6व्या प्रश्नाचे उत्तर आहे ब, डीन। 7वा प्रश्न आहे, टिंबटिंब हा 21 अंकी अल्फान्यूमेरिक नंबर आहे जो कंपनीला नोंदणीच्या वेळी दिला जातो। तर याचे पर्याय पहा, अ आहे डीन, ब आहे पॅन, तर क आहे सीन। तर या प्रश्नाचे उत्तर आहे क, सीन। 8वा प्रश्न आहे, टिंबटिंब हा असा दस्तऐवज आहे जो जनतेला भाग विकत घेण्यासाठी आमंत्रित करतो। आणि याचे पर्याय आहेत अ, घटनापत्रक, ब माहितीपत्रक व क नोंदणी प्रमाणपत्र। तर या 8व्या प्रश्नाचे उत्तर आहे ब, माहितीपत्रक। पुढील प्रश्न पहिल्यातील ब आहे जोड्या जुळवा। तर इथे तुम्हाला गट अ व गट ब पाहावयास मिळतात। तर गट अ मधील उत्तरे गट ब शी असतात, त्यामुळे गट अ प्रथम पाहू आपण। यामध्ये तुम्हाला 5 पर्याय दिलेले आहेत, अ, ब, क, ड, ई। हे 5 प्रश्न तुम्हाला याची उत्तरे गट ब मध्ये शोधून लिहायची आहेत। तर गट अ मधील अ पाहू, किमान 7 प्रवर्तक। तर याचे गट ब मधील उत्तर आहे दुसरा, सार्वजनिक कंपनी। पुढील गट अ मधील ब आहे संचालक ओळख क्रमांक म्हणजेच डीन। तर याचा उत्तर आहे प्रत्येक संचालकाला दिलेला युनिक नंबर। क प्रश्न पहा, प्राथमिक करार। तर याचे उत्तर आहे प्रवर्तकांनी त्रयस्थ व्यक्तीशी केलेले करार। ड आहे कंपनी प्रति विश्वस्त कर्तव्य। तर याचे उत्तर आहे प्रवर्तक। तर 5वा म्हणजेच ई प्रश्न आहे कंपनी ओळख क्रमांक म्हणजे सीन, आणि याचे उत्तर आहे 21 अंकाक्षरी क्रमांक। तर अशा प्रकारे आपण गट अ मधील अ, ब, क, ड व ई या सर्वांची उत्तरे पाहिलेली आहेत। पुढील प्रश्न पहिला क आहे, खाली दिलेल्या प्रत्येक विधानासाठी शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा। तर इथे आपल्याला एक विधान दिलेले असेल, त्यासाठी आपल्याला शब्दसमूह, शब्द किंवा संज्ञा लिहायची आहे। चला तर यामधील पहिला प्रश्न पाहू, कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार कंपनीची नोंदणी करणे यासंबंधी वापरली जाणारी संज्ञा। तर या पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे कंपनी नोंदणी। दुसरा प्रश्न पहा, कंपनी स्थापनेसाठी पुढाकार घेणारी व्यक्ती।
तर यासाठी संज्ञा वापरली जाते ती म्हणजे प्रवर्तक. पुढील तिसरा प्रश्न आहे, प्रस्तावित कंपन्यांच्या वतीने त्रयस्थ व्यक्तींबरोबर प्रवर्तकाद्वारे केलेले करार. तर या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे प्राथमिक करार. चौथा व शेवटचा प्रश्न आहे, कंपनीचा जन्मदाखला समजला जाणारा दस्तऐवज. आणि या चौथ्या प्रश्नाचे उत्तर आहे नोंदणी प्रमाणपत्र किंवा नोंदणी दाखला. पुढील प्रश्न पहिल्यातील ड आहे, खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. तर इथे विधान पहिले पहा, कंपनी ही कृत्रिम व्यक्ती आहे. तर हे विधान बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे, सार्वजनिक कंपनीसाठी किमान 2 प्रवर्तकांची आवश्यकता असते. तर हे दिलेले दुसरे विधान आहे ते चूक आहे, कारण सार्वजनिक कंपनीसाठी किमान 7 प्रवर्तकांची आवश्यकता असते, म्हणून दुसऱ्याचे उत्तर येणार आहे चूक. तिसरे विधान आहे, प्रवर्तक कंपनी स्थापनेत पुढाकार घेतात. तर याचे उत्तर आहे बरोबर. चौथे विधान पहा, कंपनी स्थापना करताना प्रवर्तक गुप्त लाभ घेऊ शकतात. तर या चौथ्या विधानाचे उत्तर आहे चूक, कारण की कंपनी स्थापन करताना प्रवर्तक गुप्त लाभ घेऊ शकत नाहीत. पाचवे विधान आहे, भारतात कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार कंपनीची नोंदणी केली जाते. तर हे विधान बरोबर आहे. सहावे विधान पहा, संचालकांना ई फायलिंगसाठी दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यासाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर या सहाव्या प्रश्नाचे उत्तर आहे बरोबर. सातवे विधान पहा, घटनापत्रक व नियमावली सादर न करता कंपनीची नोंदणी होते. तर या सातव्या विधानाचे उत्तर आहे चूक. घटनापत्रक व नियमावली सादर केल्यानंतरच कंपनीची नोंदणी होते. आठवा विधान पहा, एखाद्या कंपनीचा संचालक होण्यासाठी संचालक ओळख क्रमांक म्हणजेच DIN आवश्यक आहे. तर या आठव्या प्रश्नाचे उत्तर आहे बरोबर. नवा प्रश्न पहा, नोंदणी अधिकारी फक्त काही कंपन्यांनाच कंपनी ओळख क्रमांक देतात. तर या नव्या प्रश्नाचे उत्तर आहे चूक, कारण की नोंदणी अधिकारी सर्व कंपन्यांना कंपनी ओळख क्रमांक असतो. तर 10वे विधान पहा, सर्व कंपन्यांना नोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. तर हे विधान योग्य आहे. तर 10व्याचे उत्तर येणार आहे बरोबर. शेवटचे 11वे विधान पहा, सर्व कंपन्यांना व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्राची आवश्यकता असते. तर याचे उत्तर आहे चूक. पुढील प्रश्न पहिल्यातील ई आहे, गटात न बसणारा शब्द शोधा. तर त्यातील पहिले विधान पहा, सिन, डिन, पॅन. तर या पहिल्या विधानातील गटात न बसणारा शब्द आहे पॅन. दुसरे विधान पहा, प्रवर्तक, माहितीपत्रक, कंपनीची नोंदणी. तर या दुसऱ्या विधानामधील गटात न बसणारा शब्द आहे माहितीपत्रक. तर अशा प्रकारे प्रश्न ई आपण पाहिलेला आहे. प्रश्न पहिल्यातील फ पहा, खालील विधाने पूर्ण करा. त्यातील पहिले विधान आहे, प्रवर्तक हे टिंबटिंब प्रक्रियेसाठी पुढाकार घेतात. तर याचे उत्तर आहे कंपनीच्या स्थापनेच्या प्रक्रियेसाठी. तर दुसरे विधान पहा, कंपनी नोंदणी अधिकारी कंपनीच्या नोंदणीनंतर टिंबटिंब हा दस्तऐवज वितरित करतो. तर या दुसऱ्या विधानाचे उत्तर आहे नोंदणी प्रमाणपत्र. कंपनी नोंदणी अधिकारी कंपनीच्या नोंदणीनंतर नोंदणी प्रमाणपत्रक हा दस्तऐवज वितरित करतो. तिसरे विधान पहा, कंपनी नोंदणीच्या वेळी कंपनी नोंदणी अधिकारी जो विशिष्ट ओळख क्रमांक देतो त्यास टिंबटिंब असे म्हणतात. तर या तिसऱ्या विधानाचे उत्तर आहे कंपनी ओळख क्रमांक म्हणजे सिन. चौथे विधान पहा, प्रस्तावित कंपनीच्या वतीने त्रयस्थ व्यक्तींबरोबर प्राथमिक करार टिंबटिंबकडून केले जातात. तर या चौथ्या विधानाचे उत्तर आहे प्रवर्तकाकडून. त्यामुळे प्रस्तावित कंपनीच्या वतीने त्रयस्थ व्यक्तींबरोबर प्राथमिक करार प्रवर्तकाकडून केले जातात. तर अशा प्रकारे आपण प्रश्न पहिल्यातील फ पाहिलेला आहे. पुढे प्रश्न ग आहे, कंसातील अचूक पर्याय निवडा. तर इथे आपल्याला 2 गट पाहावयास मिळतात, गट अ व गट ब. तर दोन्ही गटांमध्ये काही रिकाम्या जागा आहेत. त्या रिकाम्या जागा खाली कंसातील अचूक पर्याय निवडून आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. तर चला तर मग याचे उत्तर पाहू. गट अ मध्ये पहिला प्रश्न पहा, विधान पहा, प्रवर्तक. तर गट ब मध्ये तिथे रिकामी जागा दिलेली आहे व कंसात काही पर्याय आहेत. तर गट अ मधील प्रवर्तक याचे गट ब मधील उत्तर येणार आहे कंपनीची स्थापना. गट अ मध्ये पहा, दुसऱ्या ठिकाणी रिकामी जागा आहे. तर गट ब मध्ये लिहिलेले आहे नोंदणी प्रमाणपत्र. त्यामुळे गट अ मधील दुसरी जागा आहे तिथे उत्तर येणार आहे कंपनीचा जन्मदाखला म्हणजेच नोंदणी प्रमाणपत्र. गट अ मध्ये तिसरा क्रमांक पहा, सिन.
तर याचे गट ब मधील उत्तर येणार आहे कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर. तर चौथा प्रश्न पहा, रन वापर. त्यातील गट ब मध्ये उत्तर येणार आहे कंपनीचे नाव आरक्षित करणे. तर अशा प्रकारे आपण गट अ मधील व गट ब मधील दोन्ही उत्तरे पाहिलेली आहेत. पुढील प्रश्न ह आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. तर त्यातील पहिला प्रश्न पाहू, प्रवर्तक म्हणजे कोण? असा पहिला प्रश्न आहे. चला तर मग याचे उत्तर पाहू. जी व्यक्ती कंपनीच्या स्थापनेसाठी पुढाकार घेते तिला प्रवर्तक असे म्हणतात. पुढील दुसरा प्रश्न आहे, सीड म्हणजे काय? चला तर मग याचे उत्तर पाहू. कंपनी नोंदणी प्रमाणपत्र देतेवेळी कंपनीला नोंदणी अधिकाऱ्याकडून कंपनी ओळख क्रमांक दिला जातो, त्यालाच सीन असे म्हणतात. पुढील प्रश्न तिसरा आहे, व्यवसाय प्रारंभ पत्राची आवश्यकता कोणत्या कंपनीसाठी असते? चला तर मग याचे उत्तर पाहू. भाग भांडवल असणाऱ्या सार्वजनिक व खाजगी कंपन्यांना व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्राची आवश्यकता असते. तर पुढील चौथा प्रश्न पाहू, प्राथमिक करार म्हणजे काय? चला तर मग याचे उत्तर पाहू. प्रस्तावित कंपन्यांच्या वतीने त्रयस्थ व्यक्तींबरोबर प्रवर्तकाकडून केलेला करार म्हणजेच प्राथमिक करार होय. पुढील प्रश्न पहिल्यातील ई आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. तर यातील पहिले विधान पाहू, कंपनी नोंदणी अधिकारी घटनापत्रक व नियमावलीचा मसुदा तयार करतात. तर दिलेल्या या विधानामध्ये कंपनी नोंदणी अधिकारी या शब्दाला अधोरेखित आहे, त्यामुळे या ठिकाणी उत्तर येणार आहे प्रवर्तक घटनापत्रक व नियमावलीचा मसुदा तयार करतात. त्यामुळे अधोरेखित शब्दाचे इथे उत्तर येणार आहे प्रवर्तक. पुढील दुसरे विधान आहे, व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र हे जन्म प्रमाणपत्रासारखे आहे. तर या वाक्यामध्ये व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र या शब्दाला अधोरेखित आहे, त्यामुळे या दुसऱ्याचे उत्तर येणार आहे नोंदणी प्रमाणपत्र हे जन्म प्रमाणपत्रासारखेच आहे. पुढे प्रश्न पहिल्यातील ज आहे, योग्य क्रम लावा. तर त्यातील पहिला प्रश्न पाहू. त्यामध्ये अ आहे, प्रथम संचालकाची नेमणूक. ब घटक आहे, घटनापत्रक व नियमावलीचा मसुदा तयार करतात. तर क विधान आहे, कंपनी स्थापनेची कल्पना सुचणे. तर अशा प्रकारे आपल्याला अ ब क हे तिन्ही विधान दिलेले आहेत. तर यांचा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. चला तर मग याचे उत्तर पाहू. तर सर्वात पहिले विधान येणार आहे क, कंपनी स्थापनेची कल्पना सुचणे. 2 नंबरचे विधान आहे अ, प्रथम संचालकाची नेमणूक. तर सर्वात शेवटी विधान येणार आहे ब, घटनापत्रक व नियमावलीचा मसुदा तयार करतात. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचा योग्य क्रम असणार आहे क अ ब. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे क अ ब ही सर्व विधाने पूर्णपणे लिहावयाची आहेत. योग्य क्रम लावामधील पुढील दुसरा प्रश्न आहे अ, कंपनीची नोंदणी. ब, व्यवसाय प्रारंभ व क आहे प्रवर्तन. तर अशा प्रकारे आपल्याला अ ब क हे तिन्ही विधाने दिलेली आहेत. तर यांचा क्रम पाहू. चला तर मग याचे उत्तर पाहू. तर या प्रश्नामध्ये सर्वात पहिले विधान येणार आहे क, प्रवर्तन. दुसरे येणार आहे अ, कंपनीची नोंदणी व शेवटचे येणार आहे ब, व्यवसाय प्रारंभ. तर अशा प्रकारे योग्य क्रम असणार आहे क अ ब. पुढील प्रश्न दुसरा आहे, खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. चला तर मग यातील पहिली संकल्पना पाहू. पहिली संकल्पना आहे प्रवर्तक. चला तर मग याचे उत्तर पाहू. पहिला मुद्दा आहे याचा, कंपनी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या आणि कंपनीच्या स्थापनेसाठी आवश्यक असलेली सर्व प्राथमिक कार्ये पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना प्रवर्तक असे म्हणतात. तर दुसरा मुद्दा पहा, प्रवर्तकाचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण असते. तिसरा मुद्दा आहे, प्रवर्तक कंपनी नोंदणीसाठी आवश्यक घटनापत्रक व नियमावली तयार करून घेतात. तर शेवटचा चौथा मुद्दा आहे, प्रवर्तक व्यवसायाला लागणारे भांडवल, उद्देश, व्यवसायाचे स्वरूप इत्यादी बाबी ठरवतात. तर अशा प्रकारे कोणतीही संज्ञा तुम्हाला कमीत कमी 4 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करायची आहे. पुढील दुसरी संज्ञा आहे प्रवर्तन. चला तर मग याचे उत्तर पाहू. त्यातील पहिला मुद्दा आहे, प्रवर्तन म्हणजे कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार कंपनी स्थापनेसाठी आवश्यक टप्पे पूर्ण करणे. तर दुसरा मुद्दा आहे, कंपनीच्या प्रवर्तनामध्ये एकूण 5 टप्प्यांचा समावेश होतो. त्यामध्ये प्रामुख्याने व्यवसायातील विविध संधींचा शोध घेणे, आर्थिक नियोजन करणे, घटनापत्रक व नियमावली मसुदे तयार करणे, प्राथमिक करार करणे,
प्रथम संचालकांची नेमणूक करणे इत्यादींचा समावेश होतो. पुढील तिसरा मुद्दा आहे प्रस्तावित कंपनीच्या वतीने प्रवर्तकामार्फत प्राथमिक करार केले जातात. त्यामुळे कंपनीच्या नोंदणीनंतर कंपनी लगेचच पुढील व्यवसाय कार्यास सुरुवात करू शकते. तर शेवटचा चौथा मुद्दा आहे ठरवलेल्या व्यवसायाचे स्वरूप व प्रमाण लक्षात घेऊन आर्थिक नियोजन करतात. आर्थिक नियोजनात भांडवलाची रक्कम, भांडवल उभारण्याचे स्रोत यावर विचार केला जातो. पुढील तिसरी संकल्पना आहे नोंदणी प्रमाणपत्र. चला तर मग याचे उत्तर पाहू. तर यातील पहिला मुद्दा आहे कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे कंपनी जन्मदाखला होय. कारण नोंदणी प्रमाणपत्रात दिलेल्या तारखेपासून कंपनी अस्तित्वात आलेली असते. तर दुसरा मुद्दा आहे नोंदणी प्रमाणपत्रामुळे कंपनी ही कायदेशीर व्यक्ती बनते. तिच्या सभासदांपासून ती वेगळी असते. तर तिसरा मुद्दा पहा, कंपनी नोंदणी तारखेपासून कंपनी ही कृत्रिम व्यक्ती म्हणून अस्तित्वात येते. तिला चिरंतन काळ टिकणारे अस्तित्व प्राप्त होते. तर शेवटचा चौथा मुद्दा आहे कंपनी स्वतःच्या नावाने कोणावरही तक्रार दाखल करू शकते. इतर व्यक्तीही कंपनीच्या विरुद्ध तक्रार दाखल करू शकतात. पुढील चौथी संकल्पना आहे स्पाइस. चला तर मग याचे उत्तर पाहू. त्यातील पहिला मुद्दा आहे स्पाइस. याचा अर्थ आहे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनीची नोंदणी करण्यासाठीची सरलीकृत प्रणाली. तर दुसरा मुद्दा पाहू. नियम 38 कंपनी नियम 2 ऑक्टोबर 2016 पासून ही प्रणाली स्वीकारण्यात आली. तर तिसरा मुद्दा आहे कंपनी नोंदणीसाठी INC 32 हा एकच फॉर्म सादर करावा लागतो. तर शेवटचा चौथा मुद्दा आहे कंपनीचे नाव आरक्षित करणे, नवीन कंपनीची स्थापना करणे, संचालक ओळख क्रमांक मिळवण्यासाठी, पॅन आणि टॅन नंबर मिळवण्यासाठी स्पाइसचा वापर केला जातो. पुढील पाचवी संकल्पना आहे कंपनी ओळख क्रमांक. चला तर याचे उत्तर पाहू. यातील पहिला मुद्दा आहे कंपनी नोंदणी प्रमाणपत्र देतेवेळी कंपनीला नोंदणी अधिकाऱ्यांकडून कंपनी ओळख क्रमांक दिला जातो. तर दुसरा मुद्दा पहा, कंपनी ओळख क्रमांक हा 21 अंकी असतो. यामध्ये अंक व इंग्रजी अक्षरे यांचा समावेश असतो. तर पुढील तिसरा मुद्दा आहे प्रत्येक कंपनीच्या कोणत्याही फॉर्ममध्ये कंपनी ओळख क्रमांक असणे आवश्यक असते. तर शेवटचा चौथा मुद्दा आहे कंपनी ओळख क्रमांकामध्ये कंपनी सूचीबद्ध आहे की नाही, कंपनीचा व्यापारी कोड, कंपनीचे ठिकाण, नोंदणी वर्ष इत्यादींची माहिती असते. तर अशा प्रकारे आपण आज प्रश्न 1 व प्रश्न 2 सविस्तर उत्तरे पाहिलेली आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनही प्रेस करा.